राहुल आवाडे मशाल घेणार, आवाडींची बंडखोरी कुणाला नडणार? कोल्हापूर सांगली हातकणंगलेत होणार बंडखोरी। भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं आणि ज्यांना विरोध केला त्यांच्याच गळ्यात पुन्हा माळ पडल्यानं नाराज झालेल्या राहुल आवाडे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय। 5 वर्षांनंतरही पक्षात घेण्यात होत असलेली टाळाटाळ, उमेदवार निवड प्रक्रियेत केलेलं दुर्लक्ष यामुळे आवाडेंना या मतदारसंघात आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरायचं आहे। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी घेतल्यास निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे। कोल्हापूर, सांगली, हातकणंगले या 3 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सांगलीत विशाल पाटील, हातकणंगलेत राहुल आवाडे, DC पाटील आणि कोल्हापुरात बाजीराव खडे आणि चेतन नरके हे सारे यामध्ये आहेत। नरके कोणत्याच पक्षात नसले तरी शिवसेनेची उमेदवारी मिळेल या आशेवर होते। जागाच काँग्रेसला गेल्यानं ते आता कोणत्याही पक्षाच्या वतीने लढण्याचे चिन्ह आहे। हातकणंगलेतून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत असलेल्या राहुल आवाडेंना तिकीट मिळालं नाही। धैर्यशील मानेंना त्यांचा विरोध आहे। प्रकाश आवाडेंनी माने यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती। त्यांनाच पुन्हा संधी मिळाल्यानं नाराज झालेल्या आवाडेंनी बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतलाय। 5 वर्ष ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत, पण लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवड प्रक्रियेत त्यांना कुठेच विचारात घेतलं नाही, पक्षात प्रवेशही दिला नाही, त्यामुळे मुळातच ते नाराज होते। राहुल आवाडेंचा स्वभाव आक्रमक आहे, ते तसा निर्णय घेऊ शकतात। या मतदारसंघात आवाडेंची मोठी ताकद आहे। साखर कारखानदार त्यांना ताकद देऊ शकतात, जैन समाजाची मते त्यांना पडू शकतात। याच जोरावर उद्धव ठाकरे यांना भेटून ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। शनिवारी ते मुंबईत ठाकरेंना भेटणार आहेत। ही जागा सेनेकडे असल्यानं त्या पक्षाच्या मशाल चिन्हावर लढण्याची त्यांची तयारी आहे। याचा दणका महायुतीला बसणार आहे। दुसरीकडे याच पक्षाचे DC पाटील ही वंचित आघाडीची उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत। पाटील आणि आवाडे मैदानात उतरल्यास राजू शेट्टी यांना निश्चितपणे मोठा फटका बसण्याचे चिन्ह आहे। शिवाय माने यांनाही काही प्रमाणात तोटा होणार आहे। सांगलीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झालेत। महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील बंड करणार यात काडी मात्र शंका नाही, त्यामुळे सर्वच मतदारसंघात बंडखोरी होणार असल्याचं चिन्ह आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।